भाग पडलेली आहे, काय भावना आहेत पहिल्या? हा विजय माझा नसून मालवणच्या सर्व जनतेचा आहे आणि तसेच आपले कार्यकर्ते शिंदे शिवसेने गटाचे कार्यकर्ते हा यांचा विजय आहे. तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब, तसेच आपले दत्ताजी जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब ह्यांनी जो काय आपल्या मालवण शहरामध्ये विकास कामांचा हे केला त्या विकास कामाचा हा मालवण शहरवासियांनी शिक्कामोर्तब केला आहे इथे. आणि आपलं निवडणुकीच्या काळात आम्ही जे काही मालवणमध्ये अजेंडा ठेवला होता निवडणुकीच्या काळामध्ये त्या ह्याच्यात आपण पूर्ण मालवण शहर प्रभागाचा आपण पूर्ण मालवण शहर एक पैशांचा वाटप झाला होता. भाजप विरुद्ध शिवसेनाचा एक सरळ सामना संघर्ष इथे बघायला मिळाला होता. काय शेवटी काय आहे, ही मालवणची जनता आहे. माझा मालवणच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे होता, त्यामुळे मी निवडून येणार हे 100% खरं होतं. पण मतं त्या पैशाच्या वाटपामुळे जरा मतं इकडे तिकडे झाली, त्याला इलाज नाही आता. आता तुमच्या सर्वोच्च नेतृत्वाने युती जाहीर केलेली आहे, म्हणजे आता यापुढे युती म्हणून काम करणार का? हो, आम्ही आमदार निलेशजी राणे साहेब तसेच आपले जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत हा त्यांचा विजय आहे माझा नसून, आणि माझ्याबरोबरचे सर्व कार्यकर्ते होते त्यांचा विजय आहे हा. आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी मालवणचा शहर विकास करेन. शिवसेना शिंदे गटाचे आतापर्यंत किती नगरसेवक निवडून आले, काही आकडा आहे का तुमचा? शिवसेना शिंदे गटाचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत. 10 नगरसेवक. मालवण नगरपालिकेमध्ये शिवसेनेने मोठा विजय मिळवलेला. आपल्यासोबत नगराध्यक्ष तुम्ही निवडून आले, अभिनंदन तुमचं. काय सांगाल तुम्ही? अरे सगळ्यांना विजयाचे विश्वास घ्यायचे. हा विजय माझा नसून माझ्या पूर्ण मालवण शहरवासियांचा आहे. तसेच माझ्या बरोबरचे कार्यकर्ते होते त्यांचा हा विजय आहे. आणि आपल्या हा विजय आपले आमदार निलेशजी राणे साहेब तसेच आपले जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांचा विजय आहे. परंतु मालवण नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं की पैशांचा खूप मोठा खेळ झाला होता, पडद्यामागे पैसे वाटप झाला होता, खूप मोठा राडा देखील समोर आला होता. भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना इथे बघायला मिळाला होता, त्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते आपले निलेश साहेबांनी ते खोदून काढलं होतं, पण आता ते राहून दे, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये. आता मालवणचा विकास हेच माझं ध्येय असेल. मी आता जास्त काही बोलणार नाही, फक्त करून दाखवणार बस. राज्यातील नेत्यांनी आता युती जाहीर केली आहे महापालिकेसाठी, मला आता नगरपालिकेमध्ये की तुम्ही भाजप सोबत इथे काम करणार का? ते आता पुढे आमचे आमदार साहेब किंवा जिल्हाध्यक्ष ठरवतील, तसं आम्ही व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मालवण.